नमस्कार. या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. सांगली जिल्हा काँग्रेसमधील कोणी इतर पक्षात जाणार नाही अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडण्याबाबत आमच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. तसेच ही जागा स्वाभिमानीला देण्यात येणार नाही. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहील असे मोहनराव कदम यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस पक्षाने काय तो आपला निर्णय आम्हाला तातडीने कळवावा, म्हणजे आम्हाला प्रचाराला अवधी मिळेल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय बेले यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गेले यांनी आज काँग्रेस कमिटीत मोहनराव कदम यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बेले म्हणाले की काँग्रेस पक्षाने काय तो निर्णय घ्यावा, म्हणजे आम्हाला आमच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास वेळ मिळेल. दार लावा की दार लावा की दार लावा बस बस. नेमकं बैठकीमागचं नेमकं काय कारण होतं आणि काय झालं? एक तर सांगली लोकसभा मतदारसंघातले जागा वाटपाने जो तिढा आजपर्यंत त्याचा काही सुटला नाही. आज अधिकृतरित्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडली असे पण तर अधिकृतरित्या कोणाचं काही अजून जाहीर केलेलं नाही. आम्ही तेच विचारायला आज काँग्रेस कमिटीमध्ये आलो की नेमकी पुढची स्ट्रॅटेजी काय असणार. आम्हाला आमच्या उमेदवाराची तयारी ला वेळ कमी मिळणार आहे आणि लवकरात लवकर ह्या विषयावर घोषणा व्हावी आणि आम्हाला तुमच्याकडे उमेदवार असला तरी पण आमच्या चिन्हावर किंवा आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी आम्ही आज काँग्रेस कमिटीमध्ये मोहनदादांची आज बैठक पार पडली. आमचे मोहनदादांची सखोल ह्यावर चर्चा झाली. तर मोहनदादाने सांगितले की वरच्या हायकमांडचे सगळ्याची विचारपूस करून उद्यापर्यंत हा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवता येईल. महिला आरटीओ अधिकाऱ्यास 50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस आज सांगली पोलिसांनी अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या जयश्री अशोक पाटील वय वर्ष 28 यांना संजय नगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या जयश्री पाटील या छावा क्रांतीवीर सेने महिलेच्या आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहेत. आरटीओ कार्यालयाविरोधात आत्मदहन आंदोलन न करण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. 1.5 लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. आज त्यापैकी 50,000 रुपयांची खंडणी स्वीकारताना ग्रेट मराठा हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी तिला अटक केली आहे. आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालय विश्रामबाग येथे रविवारी दिनांक 24 मार्च कोल्हापूर येथे तपोवन येथे होणाऱ्या भाजपा व शिवसेना RPI युतीच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी सांगली विधानसभा क्षेत्रातील कोर कमिटी सदस्य, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये या सर्वांनी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले व प्रचारास जोमाने कामास लागण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी सर्वांना आदेश दिले. यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्षा नीताताई केळकर, आमदार सुरेशभाऊ खाडे, महापौर संगीताताई खोत, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, प्रकाश तात्या बिर्जे, गटनेते युवराज बावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. माननीय पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सिद्धार्थ सुनील सव्वाशे वय वर्ष 19, अंकुश तानाजी सूर्यवंशी वय वर्ष 21, सूरज शशिकांत यादव वय वर्ष 20, प्रतीक राजेंद्र गाडेकर वय वर्ष 21, अमेय शिवाजी पाटील वय वर्ष 21, सचिन विलास शिंदे वय वर्ष 21, संजय गंगाराम गस्ते वय वर्ष 20, आकाश वसंत कोळेकर वय वर्ष 24 या सांगली याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सांगली यांनी सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन केले असता सिद्धार्थ सव्वाशे व त्याचे साथीदार यांचे विरुद्ध 2017 ते 18 पासून टोळीने लोकांना दमदाटी करणे, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे, टोळीने दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाचे 2 गुन्हे दाखल होते.
सदर टोळीची सांगली शहर येथे मोठ्या प्रमाणात दहशत असल्यामुळे परिसरातील सर्वसामान्य जनता अशा भागातून जातानाही भयग्रस्त झालेली. दिनांक 21 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपले पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास, महत्त्वाचे जंक्शन अशा एकूण 28 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. सदर या मोहिमेमध्ये अधिकारी 36 व पोलीस कर्मचारी 131 व होमगार्ड 21 यांनी सहभाग घेतला. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपले पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालू राहणारे हॉटेल, धाबे यांच्यावर 33 WR 131 प्रमाणे एकूण 4 केसेस करण्यात आल्या. तसेच नाकाबंदी दरम्यान एकूण 974 वाहने चेक करून कागदपत्रे नसणाऱ्या ट्रिपल सीट, कर्कश आवाज, फॅन्सी नंबर प्लेट अशा एकूण 452 केसेस करून त्याच्याकडून एकूण 90,900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यायची की नाही याबाबतचा गुंता आजही सुटलेला नाही. मात्र ही जागा संघटनेला मिळालीच तर या जागेवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील किंवा माजी मंत्री अजितराव घोरपडे या दोघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यापूर्वी भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांचेही नाव चर्चेत होते. अर्थात आजच्या घडीला तरी स्वाभिमानीला जागा मिळाली तरी उमेदवार कोण याबाबत गोंधळ आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याकडून होईल, मात्र त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सिग्नल महत्वाचा आहे. शासन गृह विभागाकडील दिनांक 13 मार्च 2019 रोजी अधिसूचने अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी नियुक्त केलेल्या फिरते पथक, स्थायी निगराणी पथक प्रमुखांना व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार प्रदान करण्याबाबत डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2019 साठी नियुक्त केलेल्या फिरते पथक, स्थायी निगराणी पथक प्रमुखांना व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासन मान्यतेनुसार नियुक्त केले असून त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 129, 133, 143 व 144 खालील शक्ती प्रदान केल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने आता केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी मतदाराचे ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही असा निर्णय घेतला आहे. ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 अतिरिक्त ओळख कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेसंदर्भात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 44 सांगली लोकसभा मतदारसंघांतर्गत आचारसंहिता कामकाजाबाबत आढावा तसेच पुढील कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबतचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विजय देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द. म्हेत्रे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, पोलीस विभागाचे संजय गिड्डे आदी अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे ध्येय सर्वांच्या मनात आहे. तेच माझ्या मनात आहे. म्हणूनच युतीच्या उमेदवाराला निवडून आणा असे आवाहन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आजरा येथे केले. आमदार पाटील म्हणाले, विधायक कामांना आजरेकरांनी नेहमीच सहकार्य केले आहे. युतीच्या उमेदवाराला निवडून देणे हेही त्यापैकीच आहे असे समजून यावेळी युतीला ताकद देणे गरजेचे आहे. चांगले काम करूनही खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाला तर आपले राजकारणी संपले आणि संघही ताब्यात राहणार नाही अशी भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली. खुपरी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार चंद्रदीप नरके ज्या पद्धतीने गोकुळच्या सभेला नाचत आला
त्याच पद्धतीने त्याचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा देतानाच त्यासाठी जी किंमत लागेल ती महाडिक मोजेल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार चंद्रजीत नरके यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा धूमधडाक्यात प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली असल्याने पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पाठवले आहे. या पत्राबरोबरच प्रचार समन्वयकांच्या नियुक्तीचे पत्र पाठवण्यात आले आहे. कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आमदार संग्राम थोपटे यांची प्रचार समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे पत्र हातात पडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस सक्रिय झाला असून समन्वयकांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आघाडीची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेकांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. नगरमध्ये सुजय विखे, माढ्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा प्रवेश भाजपमध्ये झाला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत राडा घालणारे मान खटावमधील शेखर गोरे भाजप शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी माढ्यातून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर फलटणमध्ये कार्यकर्ता बैठक आयोजित केली. या बैठकीत मानसे नेते शेखर गोरे यांनी थेट पवार यांच्या समोर राडा करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आपल्या भावाविरोधात जात माणमध्ये सर्व सत्तास्थानी राष्ट्रवादीला बसवले असताना देखील आपल्या दुसऱ्या कोणासाठी अन्याय होत असल्याची खंत यावेळी शेखर गोरे यांनी व्यक्त केली. आपण काँग्रेसमध्येच राहणार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळवून देण्याची जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःवर घेतलेली असल्याचे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन वाढवले आहे. दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात इंदापूरचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याच्या धास्तीने पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अर्थात त्याला कारणही तसेच होते. गेल्या वर्षी 30 एप्रिल 2018 रोजी इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावामध्ये झालेल्या शेतकरी मेळ्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे सांगितल्याने ही जागा वादाची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी महापौर आजमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांना राष्ट्रवादीत घेऊन पक्षाने बेरजेचे राजकारण केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूरमधील उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच आजमबाईंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांची साखरपेणी यशस्वी झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांचे नातू अजित पवारांचे पुत्र पार्थ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मावळ पवारा घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांची रविवारी टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचा प्रचार करायचा की वेगळी भूमिका घ्यायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. खासदार गांधी यांच्या बैठकीमुळे विखे यांची अस्वस्थता वाढली आहे. खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून नुकताच भाजपात प्रवेश केलेले डॉक्टर सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणेतून लोकसभाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खासदार दिलीप गांधी व त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांनी खासदार गांधी यांना आपले उपद्रव्य मूल दाखवून देण्याचे आवाहन केले आहे. महामंडळाच्या नियुक्त्या आणि भाजपाकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे रिपब्लिकन पक्षात पडलेल्या दोन गटातील संघर्ष पेटू लागला आहे. माजी शहराध्यक्ष आणि पश्चिम राष्ट्राचे उपाध्यक्ष महेंद्र कांबळे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव शहर रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. गेल्या आठवड्यात पक्षाचे नेते रामदास आठवले यांना भाजपाकडून हीन वागणूक दिली जात असल्याचे कारण पुढे करीत मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्यासह काही जणांनी
पक्षाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षात फूट पडली होती. दरम्यान पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी भाजपाने जाहीर केली आहे. या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपावर टीका होऊ लागली आहे. मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितलंय. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलंय. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.